आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। नसरापूरच्या चिमुरडीला अखेर न्याय मिळाला आहे। नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। वेगानं काम केल्यामुळे नराधमाला फाशी, पोलीस प्रशासन आणि कोर्टाचं विशेष अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केलं। नसरापूर प्रकरणात फडणवीसांनी विधानसभेत निवेदन दिलंय। नसरापूर प्रकरणामधल्या आरोपीला फाशी, पीडित मुलगी आणि कुटुंबियांना न्याय मिळाला। मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया, न्यायालयाचे आभार त्यांनी मानले आहेत। नसरापूर घटनेमधील चिमुकलीला न्याय मिळाला। फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल माधुरी मिसाळ यांनीही कोर्टाचे आभार मानले। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याचं त्यांनी म्हटलं। नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला फाशीच्या शिक्षेचं स्वागत करतो। नसरापूर प्रकरणामध्ये अमित देशमुखांनी प्रतिक्रिया दिली। यापुढे सरकारने खबरदारी घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानं राज्यभरातनं समाधान व्यक्त केलं जातं। शिरूरमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेसाठी एकत्र आलेल्या महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून अशा कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर चूक काय? गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं, उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं। उद्धव ठाकरे फुकट मच्छी खाणारे, नितेश राणेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली। फुकट मच्छी खाणाऱ्यांवर बोलणार नाही असा उल्लेख त्यांनी केला। उपवर्गीकरणाचा वाद चिघळणार, अनुसूचित जातीचे आमदार एकवटलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारांनी भेट घेतली। 27 आमदारांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय। उद्धव ठाकरेंचं शिर्डीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। शिवसैनिकांकडून ठाकरेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विश्वास नांगरे पाटलांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय। गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। चंद्रपूर महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहन चालकाचे प्राण वाचले। हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका वाहन चालकाचे प्राण वाचवण्यात यश आलं। ईटी पेपरफुटी विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेने आंदोलन केलं। दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली। पुण्यात युवक काँग्रेसने आंदोलन केलं आहे। टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली। राज्य परीक्षा परिषद कार्यालयावर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। ईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। यवतमाळमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं। दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। सांगलीत वाढीव घरपट्टी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली। यालाच नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू आहे। भंडारा जिल्हा शिवसेना युबीटीच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं। सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी सरसकट कर्जमाफी करू असं घोषित केलं होतं, पण अनेक अटी शर्थी लावून कर्जमाफी केली आहे। ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप शेतकरी करतात। पुणे पालिकेमध्ये कृषी आयुक्तालयाच्या इमारतीवर चढून महिला शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। महिलांना खाली उतरवण्यात आलं, मात्र आंदोलन अद्यापही सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागातल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महिलांनी आंदोलन केलं। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात समोर आला। ठाणे ते जव्हार दरम्यान धावणाऱ्या जव्हार आगाराच्या एसटी बसचं मागील चाक पडलं। दुसरा टायरही फुटल्यानं मोठा अपघात टळला। सुदैवानं चालकानं बस थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। रायगडच्या गोरेगाव शहरातील अल हसन कॉम्प्लेक्स ही 4 मजली इमारत धोकादायक बनल्यानं रिकामी करण्यात आली आहे। इमारतीमधील 32 कुटुंबांनी अन्यत्र आसरा आणला। ही बाब लक्षात येता आणि पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीनं सर्व रहिवाशांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या। खेड तालुक्यातील फुकाईवाडी धक्कादायक बातमी समोर आली आहे। अज्ञात व्यक्तीनं मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या फेकून दिल्या। ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दुधाचे नमुने तपासण्याची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे।
बदलापूर इथं वटपौर्णिमेचं औचित्य साधून अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या भाविकांना तुळजाभवानी मातेला 49.420 ग्रॅम वजनाचा सुवर्णहार अर्पण केला। एणभार सचिन आणि त्यांचं कुटुंब तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आलं होतं। यावेळी त्यांनी सुवर्णहार अर्पण केला आहे। भंडारा जिल्ह्यात आज 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली। सध्या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबलेल्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता। धानाची पेरणी कधी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला होता। रत्नागिरीत 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं बळीराजा सुखावलाय। यासह पावसाच्या सरींमुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली। पालघरच्या बोईसरमधील यादव नगर परिसरात जोरदार पावसानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशी मागणी केली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाशिम बसस्थानक परिसरात खड्डे पडले। हजारो प्रवाशांना चढ उतार करताना मोठा त्रास सहन करावा लागतो। प्रशासनाकडे तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। चिपळूणच्या परशुराम घाटात कॅबियन वॉलला मोठ्या भेगा पडल्या। पावसाळ्यात महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अंबरनाथमधल्या लोकनगरी परिसरात मोठं झाड रिक्षावर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत वयोवृद्ध प्रवासी जखमी झाले। पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। गारबर्डी शिवारात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेत 2 महिला जखमी झाल्या। पंढरपूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। आंबे गावात शेतकरी लक्ष्मण नागणे आणि त्यांच्या पत्नी अलका शेतीपंपाची वीज बंद करायला गेले। यावेळी दोघांना देखील विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला आहे। नालासोपारा पूर्वमधील श्रीराम इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे। अज्ञात चोरट्यांनी कॉलेजच्या कार्यालयाचं कुलूप तोडून 11,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। जळगावच्या पारोळा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभ्या रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्याची घटना घडली। रुग्णवाहिकेच्या समोरील तसंच मागच्या काचा दगडाने फोडलेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेनं शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली। या कारवाईत घातक शस्त्रासह तरुणाला अटक करण्यात आली आहे। वाशिममध्ये 16 वर्षीय दिव्यांग मुलीचा विनयभंग करण्यात आला। 50 वर्षीय व्यक्तीकडून घरात शिरून विनयभंग करण्यात आला। पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला।